नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे लिंबाच्या रसात उकडलेली मिरची. कधी जेवणाच्या ताटामध्ये चटपटीत तोंडाला चव आणणारा कुठला तरी पदार्थ असावा असं वाटतं. अशा वेळेला लिंबाच्या रसामध्ये उकडलेली मिरची जर असेल तर आपल्याला 2 घास जास्तच जातील. ही मिरची करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम मस्त. चला तर कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी मी इथं 200 ग्रॅम मध्यम तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायचं आणि देठासहितच वापरायचंय. देठ आपण नंतर काढायचंय. 200 ग्रॅम मिरच्यांसाठी 3 रसाळ लिंबू घेतलेला आहे. 3 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी 1 चमचा, अंजीर 1 चमचा, अर्धा चमचा हिंगपूड, अर्धा चमचा हळद पूड, 7 ते 8 मेथी दाणे घेतले. मेथी दाण्यामुळे चव खूप छान येते. आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि मिरचीच्या तिखटपणानुसार आणि लिंबाच्या आंबटपणानुसार इथं गुळ वापरायचा आहे. इथं मी 2 चमचे गुळ वापरलेला आहे. एवढ्या कमी साहित्यामध्ये मस्त चटपटीत उकडलेली मिरची करायची. पसरट कढई घ्यायचं, त्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये या मिरच्या घालायच्या. मिरच्या पूर्ण बुडल्या पाहिजेत. आणि हे आपण गॅसवरती शिजवायला ठेवायचंय. कढई गॅसवरती ठेवायचं आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. सर्व मिश्रण छान हलवायचं आणि त्यावरती झाकण ठेवून अगदी मिरच्या मऊ होईपर्यंत उकडून घ्यायचंय. 15 मिनिटं झालं आपण मिरच्या शिजायला ठेवल्या होत्या. मिरच्या शिजल्या का पाहूया. हे बघा, मिरच्या छान शिजल्या गेल्यात, मऊ झाल्यात. या स्टेजला गॅस बंद करूया आणि यातलं पाणी आता आपण बाजूला करूया. त्यासाठी एका चाळणीमध्ये आपण ह्या मिरच्या पूर्ण गाळून घेऊया. थोडं थंड होऊ द्यायचं. मिरच्या थंड होऊपर्यंत आपण लिंबाचा रस काढून घ्यायचं. मी इथं 3 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे चिरलेला गूळ घालून हे मिश्रण छान विरघळून घेतलेलं आहे. मिरच्या आता पूर्ण थंड झाल्या. आता आपण याचं देठ काढायचं. पूर्ण शिजल्यानंतरच देठ काढायचं, म्हणजे त्यामध्ये पाणी घुसत नाही आणि मिरच्या चवीला छान लागतात. मिरच्याची देठ पूर्ण काढली गेले. आता त्यामध्ये आपण लिंबू रस आणि गूळ जे विरघळून घेतलं होतं ते घालून ठेवायचं आणि एक 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. म्हणजे त्यामध्ये छान लिंबाचा रस आणि गूळ मिसळलं जातं आणि चवीला खूप छान लागतं. 10 मिनिटानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची. ही कढई शक्यतो स्टीलची किंवा निर्लेपचीच घ्यायची, अल्युमिनियमची वगैरे घ्यायची नाही. कढई छान तापल्यानंतर मध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छानसं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं. या स्टेजला गॅस एकदम बारीक करायचा. त्यामध्ये मेथी दाणे, जिरे, हिंगपूड आणि हळद. फोडणी छान बसली पाहिजे. सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. त्यामध्ये आपण जे लिंबाच्या रसामध्ये मिरच्या ठेवल्या त्या मिरच्या घालायच्या. मंद गॅसवरती हे छानसं शिजू द्यायचं. मिरच्या शिजत असताना त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आधी मिरच्या शिजवताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच्या अंदाजानेच इथं मीठ घालायचंय. सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि थोडंसं हे रस आटूपर्यंत त्याला शिजू द्यायचंय. हे बघा, रस बऱ्यापैकी आटलं गेलंय. यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. याच भांड्यामध्ये ठेवायचं. त्याची जाळी झाकून ठेवायचं, म्हणजे त्याचं वाफ वगैरे त्यामध्ये पडत नाही.
पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. हे बघा, थंड झाल्यानंतर ही मिरची या पद्धतीची तयार होते. तोंडाला चव आणणारी ही अशी मिरची आपण एकदा करून ठेवलो की 7 ते 8 दिवस खाऊ शकतो. पण ही तयार झालेली मिरची काचेच्या बरणीमध्ये घालून फ्रीजमध्येच ठेवायला हवी, म्हणजेच ही छान टिकते. आपण यामध्ये पाण्यामध्ये हे उकडले असल्यामुळे लवकर खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे ही 1 ते 2 दिवस वरती राहू शकते, पण जास्त दिवस ठेवून खायचं असेल तर मात्र फ्रीजमध्येच ठेवायला हवं. तुम्ही या पद्धतीनं अशी ही चटपटीत मिरची करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.